जर आपले कष्ट खरे असले ना तर परमेश्वर त्याचं फळ नक्कीच देतो. या गोष्टीचं ना एक उदाहरण तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. आमच्या कंपनीतले आहेत ना 6 मुलांचं बाहेर देशामध्ये कंपनीमध्ये जॉबसाठी सिलेक्शन झालेलं आहे आणि या गोष्टीचा आहे ना आज त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. पुढच्या 2 महिन्यामध्ये ते पुरं विदेशामध्ये एक चांगल्या पेमेंटवर ते नोकरीला जाणार आहेत. तर त्या गोष्टी म्हणजे ती गोष्ट खरंच खूप आनंदाची आहे. पण त्यात आहे ना एक गोष्ट मात्र थोडीशी खटकली. ती म्हणजे ना त्या 6 मध्ये फक्त एकच मुलगा महाराष्ट्रीयन आहे. 5 जी मुलं आहेत ना, ती 5ही मुलं यू-पी, बिहारची आहेत, नॉन महाराष्ट्रीयन आहे. तर त्यावेळेला ना कुठेतरी मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला, की आपली महाराष्ट्रीयन मुलं नेमकी कमी कुठे पडतात? शिक्षणासाठी की मेहनतीसाठी? कारण ह्या ज्या मुलांनी ना कधी 12 तास, तर कधी 16 तास, कधी 8 तासाची ड्युटी जसं ॲडजस्ट होईल किंवा जशा त्यांना काम मिळेल ना, तशा ड्युट्या सांभाळून यांनी शिक्षणही पूर्ण केलेलं आहे. बरं त्या 5 पैकी ना 3 मुलांचा जो फॅमिली बॅकग्राऊंड आहे ना, तो इतका चांगला आहे, की जर त्यांनी ठरवलं असतं, तर अगदी सहज त्यांच्या घरचे त्यांचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करू शकले असते. पण तरीसुद्धा ह्या मुलांनी शिक्षण घेण्यासाठी किंवा जे काय आपल्या शाळा कॉलेजच्या फी भरण्यासाठी ना, स्वतः कमवण्याचा निर्णय घेतला. त्यातला जो एक मुलगा रेग्युलरली आमच्यासोबत काम करतो, त्याला ज्यावेळेला काँग्रॅच्युलेशन केलं, त्याचबरोबर आहे ना, राहवलं नाही गेलं म्हणून मी त्याला एक प्रश्न विचारला. त्याला म्हटलं, "बाबा, तुझी घरची परिस्थिती एवढी चांगली आहे, तुझ्या घरचे तुला सहज कॉलेज करून देऊ शकले असते आणि तुला विदेशातली अपॉर्च्युनिटी कदाचित मिळाली असतीच. मग इतकं असतानाही तू एवढं हार्डवर्क का निवडलं?" तर त्यावेळेला आहे ना, त्याने जे उत्तर दिलं ना, ते खरंच खूप समाधानकारक होतं. तो म्हणाला, "ज्या आई ना आमचं बालपण सांभाळलेलं आहे, अगर उनका बुढ़ापा संवरने का हमें मौका मिले तो हम कैसे गवाए." म्हणणं काय माहिती आहे का, की त्या यू-पी, बिहारच्या मुलांच्याच डोक्यामध्ये ही स्वप्न आहेत का, की त्यांना शिक्षण घेऊन काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे किंवा आई-वडिलांचं म्हातारपण सांभाळायचं आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन मुलं मागे आहेत का ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये? कारण इतका जर चांगला बॅकग्राऊंड असला असता, तर कदाचित आहे ना, आपल्या मुलांनी इतकं हार्डवर्क केलं असतं का माहीत नाही. कारण आज आहे ना, आम्ही त्या कंपनीत काम करतोय. आम्हाला माहिती आहे, की कंपनीतलं काम किती कठीण आहे आणि त्यातल्या त्यात आहे ना, मुलांना तर खूप जास्त कधी 12 तासाची ड्युटी करायची, तर कधी-कधी 8 ते 8 तासाच्या डबल शिफ्ट म्हणजे 16 तासाची कंटिन्यू ड्युटी करून त्या मुलांनी शिक्षणावरही तेवढाच जोर दिलेला आहे. शिक्षणाच्या बाबतीत दुर्लक्ष केलं नाही आणि वेळच्या वेळी ना, आज दोन्ही गोष्टींना त्यांनी बॅलन्स करून आज इतकी चांगली सुवर्णसंधी त्यांनी स्वतःसाठी करून घेतलेली आहे. खरंच त्या मुलांचं कौतुक करावंसं वाटतं कारण की त्यांनी मेहनतीसोबत आहे ना शिक्षणही घेतलं. माझी ना सगळ्या आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना पण हीच विनंती असणार आहे, की तुम्हालाही जर तुमच्या जीवनाचं सोनं करण्याची संधी मिळत असेल ना, तर एकदा नक्कीच ट्राय करा. कारण की ना ह्या संधी अशा पुन्हा-पुन्हा भेटत नाही आणि ह्या कष्टांचं फळ आहे ना परमेश्वर नक्की देतोच.